गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहेत की या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये जर स्त्रीच जन्माला आली नसती तर काय झालं असतं बरं? बघा, ज्या स्त्रीनं बघा एवढे मोठे राज्य, बघा राजे निर्माण केले, बघा संस्कार केले, तिच्यामुळं ही विश्वाची निर्मिती झाली। आणि ती जर स्त्री जर या संसारामध्ये नसती तर घराचं मांगल्य कुणी केलं असतं बरं? घरामध्ये सुखाचा संसार कुणी केला असता बरं? बघा, जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा मुलाची जेव्हा भाषा जी पहिल्यात अगोदर समजते ना, ती आई असते, ती स्त्री असते। बघा, 9 महिने बाळाला आपल्या हृदयामध्ये ठेवून बघा त्याच्या हृदयाशी पोटामध्येच कनेक्ट झालेली असते। बाळ काय करतंय ते सर्व काही तिला माहीत असतं। आणि ही जननी माता आई म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे ना। बघा, एक स्त्री ती जर विचार केला, तिने जर मनात आणलं तर ती काहीही करू शकते। बघा, आजच्या या कलियुगामध्ये एक काळ होता, जुना काळ होता, तेव्हा स्त्री बघा घरातच तिचं आयुष्य होतं। पण ह्या कलियुगामध्ये बघा स्त्री पुरुषासाठी जॉब करते, सर्व काही करायला लागली आहे। म्हणजेच काय, स्त्रीची प्रगती मात्र नक्कीच झाली। पण जेव्हा शास्त्र काय सांगतं बरं? बघा, पण ह्या प्रगतीमुळं अधोगती सुद्धा झालेली आहे। ती कशी बरं? बघा, कधी कधी मनुष्याच्या या कलियुगामध्ये बघा घरामध्ये आपली स्त्री जर व्यवस्थित असेल, म्हणजेच काय, म्हणजेच जर स्त्रीचं आणि पुरुषाचं भांडण नसेल तर आपल्या घराचं बघा संसार असतो तो किती सुखदायी असतो। पण जर स्त्री बघा पूर्ण कुटुंबामध्ये क्लेश निर्माण करत असेल तर त्या घरातील सुख संसाराला कालबोट लागला जातो। म्हणजेच काय, घराचा आनंद असलेला हिरावून नेला जातो, त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच नांदत नाही। म्हणजेच काय, म्हणजे समर्थ सांगत आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये स्त्री सुख आहे, बघा स्त्रीच असं म्हणतात, जेव्हा स्त्री लक्ष्मी सारखी होते ना तर घराचं सोनं चोवून जातं, संसाराचं सोनं चोवून जातं। कारण स्त्री ही घराचं मांगल्य आहे। तिने जर ठरवलं ना तर या जगामध्ये ती आपलं वर्चस्व निर्माण करू शकते। पण आजची स्त्री मात्र तशी आहे का? बघा, शिक्षण झाली बघा, पण सुसंस्कृत मात्र झाली का? बघा, म्हणून समर्थांनी सांगितलेला हा मार्ग आहे, हा भक्ती मार्ग आहे। जेव्हा या भक्ती मार्गामध्ये ती येईल, जेव्हा या भक्ती मार्गामध्ये ती न्हावून जाईल, तेव्हा तिला कळेल आपली जागा कोणती आहे ती। म्हणजेच काय, म्हणजेच बघा, म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये लक्ष्मीचा अवतार स्त्री असते, त्या स्त्रीमध्ये हे 5 गुण मात्र, ही 5 लक्षणं असतात।
बघा ती कोणती मात्र. बघा त्याच विषयावर या निरूपणामध्ये आपण विश्लेषण करणार आहोत. एका गावामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं. देवाच्या कृपेने त्यांच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. सर्व सुख ऐशो आराम त्यांच्या घरामध्ये होता. एके दिवशी त्या नवरा बायकोमध्ये कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरनं भांडण झालं आणि भांडण इतकं टोकाला पोचलं की पत्नी तिच्या पतीला वाईट साईट काहीही बोलू लागली. बघा पत्नीचं असं उलट सुलट बोलणं ऐकून नवऱ्याला खूपच राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्याने त्याच्या बायकोच्या कानाखाली मारली. आणि जशी कानाखाली मारली तशी बायको आणखीनच रागाने लाल भडक झाली. बघा आणि ती आणखीनच नवऱ्याला उलट सुलट बोलू लागली. त्या नवरा बायकोला एक मुलगा आणि एक मुलगी होती. नवऱ्याने कानाखाली मारली म्हणून बायकोला खूपच राग आला व ती दोन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. संध्याकाळची वेळ होती, रात्र होणार होती आणि त्या वेळेला ती दोन्ही मुलांना घेऊन माहेरच्या दिशेनं निघाली. बघा लक्ष देऊन ऐका, कारण ही नवरा बायकोची ही कथा आहे ती तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. या जीवनाची दिशा तुमची ठरवल्याशिवाय राहणार नाही. बघा ती माहेरच्या दिशेनं त्या मुलांना घेऊन निघाली. ती आता दोन्ही मुलांना घेऊन माहेरच्या दिशेनं निघाली होती आणि गावातून बाहेर निघाली तेव्हा एक घनदाट जंगल होतं. रात्र होणारच होती. त्या जंगलामध्ये एका साधूचं आश्रम होतं. साधू आश्रमामध्ये होते तेव्हा त्यांनी पाहिलं की इतक्या रात्री एक स्त्री 2 मुलांना घेऊन जंगलामध्ये चालली आहे. याचं कारण काय? ही स्त्री इतक्या रात्री जंगलामध्ये कशासाठी चालली आहे हे जाणून घेण्यासाठी साधू विचार करू लागला की मी ह्या स्त्रीला थांबून तिला विचारतो. परंतु पुढच्या क्षणी साधूच्या मनात एक विचार आला की मी जर हिला असं थांबवलं तर लोक काय विचार करतील की साधू रात्री एका स्त्रीसोबत बोलत आहे. आणि हाच विचार करून तो साधू मध्येच थांबला. ती स्त्री जंगलामध्ये पुढे चालतच होती. त्यानंतर साधूने विचार केला, जर ही इतक्या रात्री जंगलामध्ये गेली तर या जंगलामध्ये खूपच भयानक असे प्राणी आहेत. ते नक्कीच हिला मारून खाऊन टाकतील. बघा तिच्या मुलांना सुद्धा मारतील. आणि आता ही माझ्या समोरून चालली आहे. मला हे माहीत आहे की जंगलामध्ये खूपच भयानक प्राणी आहेत. आणि हे माहीत असून सुद्धा जर मी हिला स्त्रीला थांबवलं नाही तर मला ह्या गोष्टीचं मोठं पाप लागू शकतं. बघा देवाने विचारल्यावर मी या गोष्टीचं काय उत्तर देणार? बघा साधूने विचार केला, जर होईल ते होईल, परंतु मी ह्या स्त्रीला थांबवणार म्हणजे नक्कीच. बघा आणि हिला विचारणार की तू इतक्या रात्री कुठे चालली आहे. आणि हाच विचार करून साधू त्या स्त्रीजवळ पोचले आणि विचारलं, तुम्ही इतक्या रात्री कुठे चालला आहात? तुमच्याजवळ हे 2 छोटी मुलं आहेत आणि तुम्ही इतक्या रात्री या जंगलात चालला आहात. नक्कीच तुम्हाला कोणता त्रास आहे? नवऱ्यासोबत तुमचं काही भांडण झालं आहे का? किंवा आणखी काही घडलं आहे का? बघा साधूनं विचारल्यानंतर त्या स्त्रीनं साधूला सर्व गोष्ट सांगितली आणि सांगितलं की आज माझ्या नवऱ्यानं माझ्या कानाखाली मारली आणि आता मला माझ्या नवऱ्यासोबत अजिबात राहायचं नाही. मी माझ्या माहेरी चालली आहे. बघा साधूनं तिला समजावलं की तू सुद्धा तुझ्या नवऱ्याला काहीतरी बोलली असशील आणि त्यामुळं तुझ्या नवऱ्यानं तुझ्या कानाखाली मारली असणार. त्यामुळं इतका राग करणं तुझ्यासाठी चांगली गोष्ट नाही. आणि या रागाच्या भरात तू तुझ्या मुलांना घेऊन
इतक्या रात्री या जंगलाच्या दिशेने चालली आहेस? पुढे तुला माहीत नाही या जंगलामध्ये किती भयानक प्राणी राहतात. ते प्राणी तुला खूप नुकसान पोचवतील, तुला मारून टाकतील, तुझ्या मुलांना मारतील. तुला भीती वाटत नाही का? ती स्त्री म्हणाली, हे महात्मा, काहीही होऊ दे, परंतु मी माझ्या माहेरी जाणारच आहे. बघा, साधू तिला खूप समजवतात, परंतु ती स्त्री साधूच काही ऐकायला तयार नव्हती. तेव्हा साधू म्हणाला, ठीक आहे, जर तुला परत तुझ्या नवऱ्याच्या घरी जायचं नाही, मग तू आज रात्री माझ्या आश्रमात थांब आणि उद्या सकाळी तू तुझ्या माहेरच्या मार्गाला निघ. बघा, ती स्त्री सहमत झाली आणि म्हणाली, ठीक आहे, मी रात्रभर तुमच्या आश्रमात थांबते आणि सकाळ झाली की मी माझ्या माहेरच्या मार्गाला लागेन. आश्रमात तो महात्मा त्या स्त्रीला तिच्या मुलांना आतमध्ये घेऊन जातो. रात्र खूप जास्त झाली होती. त्या स्त्रीला तिच्या मुलांना खूप जास्त भूक लागली होती. तेव्हा साधूने त्यांच्यासाठी अन्न शिजवलं आणि त्या स्त्रीला व मुलांना अन्न खायला दिलं आणि सांगितलं की तुम्ही माझ्या झोपडीमध्ये झोपा, मी बाहेर झोपेल. आणि तसंच झालं. ती स्त्री तिच्या मुलांना घेऊन महात्म्याच्या झोपडीमध्ये जाऊन झोपली आणि तो महात्मा झोपडीच्या बाहेर झोपला. बाहेर साधूला बघा, मच्छर खूपच त्रास देत होते, परंतु साधू महाराजांनी हे सर्व सहन केलं आणि रात्रभर ते बाहेरच झोपून राहिले. सकाळ झाल्यावर ती स्त्री साधू महाराजांना म्हणाली, हे महात्मा, आता मी माझ्या माहेरी जाऊ इच्छित आहे. साधू म्हणाले, ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे तसंच तू कर. बघा, ती स्त्री आता जंगलाच्या मार्गाने तिच्या माहेरच्या दिशेने निघाली. आता त्या रस्त्यावर लोकांचा बघा आवाजाव चालू होती आणि म्हणूनच जंगली प्राण्यांपासून आता त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता. चालत चालत ती स्त्री तिच्या माहेरी पोचते आणि जेव्हाही माहेरी पोचते तेव्हा त्या स्त्रीच्या आई वडील पाहतात की आमची मुलगी घरी आली आहे. तिची दोन्ही मुलं तिच्या सोबत आहेत, परंतु नवरा तिच्या सोबत नाही. तिच्या चेहऱ्याकडे त्यांनी पाहिलं तर चेहरा रागाने लाल भडक झाला होता. रागाने डोळे लाल झालेले होते. तेव्हा त्या स्त्रीच्या वडिलांना समजलं की आमची मुलगी आणि जावयांमध्ये नक्कीच काहीतरी भांडण झालं असणार. बघा, त्यानंतर वडील मुलीला विचारतात, मुली, काय झालं आहे? तुझा नवरा तुला सोडण्यासाठी इथे काल बरं आला नाही? तुमच्यामध्ये काही भांडण झालं आहे का? जे काही झालं आहे ते आम्हाला खरं खरं सांग. तेव्हा मुलगी तिच्या वडिलांना सांगते, आमच्यामध्ये भांडण झालं आहे आणि माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आहे. आता मी त्याच्यासोबत कधीच राहणार नाही. बघा, आणि मी आता तुमच्याकडेच राहणार आहे. वडील म्हणाले, मुली, तुझं बोलणं तर खरं आहे की तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारली आहे. त्याने हे खूप चुकीचं केलं आहे, परंतु टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. बघा, टाळी ही 2 हाताने वाजत असते. तू सुद्धा काहीतरी म्हणाले असशीलच ना? बघा, ते वडील तिला विचारतात, असं तर होऊच शकत नाही की काहीच न म्हणता आमच्या जावयांनी तुझ्या कानाखाली मारली असेल. बघा, खरं खरं सांग, नक्की काय झालं आहे? परंतु त्या स्त्रीनं तिने जे वाईट शब्द तिच्या नवऱ्याला बोलली होती ते काही सांगितलं नाही. ती फक्त हे सांगत होती की माझी काहीच चूक नव्हती. काही चूक नसताना सुद्धा फक्त थोड्याशा रागामुळे माझ्या नवऱ्यानं माझ्या कानाखाली मारली आणि आता मी त्या घरात कधीच जाणार नाही. एकतर मी तुमच्याकडे राहील, नाहीतर मी आत्महत्या करेल. बघा, वडिलांनी जेव्हा ऐकलं की त्यांची मुलगी आत्महत्येबद्दल बोलत आहे
तेव्हा ते वडील घाबरले. त्यांनी विचार केला की जर मी हिला आता आणखी काही प्रश्न विचारले तर ही काहीही करू शकते, त्यामुळं सध्या हिला आराम करू दे. त्या दिवशी ती स्त्री आराम करते. पुढचा दिवस येतो तेव्हा वडील मुलीला पुन्हा विचारतात, परंतु तेव्हा सुद्धा ती मुलगी वडिलांना काहीच सांगत नाही. ती असंच सांगत असते की माझी काहीच चूक नाही, नवऱ्याने उगाचच माझ्या कानाखाली मारली. बघा, अशा प्रकारे ती सर्व दोष तिच्या नवऱ्यावर टाकत असते. मुलीचं हे शब्द ऐकून बघा वडील म्हणतात, ठीक आहे, तू आता इथे राहू शकतेस. दुसरीकडे काय झालं, त्या स्त्रीचे जे सासू सासरे होते ते सकाळी उठून पाहतात त्यांची सूनबाई घरात नसते. तेव्हा त्यांनी त्याच्या मुलाला विचारलं की आमची सूनबाई कुठे आहे, कुठे गेली आहे, ती आज सकाळपासून घरात मात्र दिसत नाही. तेव्हा त्यांचा मुलगा सांगतो, काल आमच्यामध्ये भांडण झालं व रात्री ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली आहे. वडिलांनी विचारलं, भांडण का झालं बरं? मुलाने उत्तर दिलं, बाबा छोट्याशा गोष्टीवरून वाद वाढत गेला आणि ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. वडील म्हणाले, जर छोटीशी गोष्ट होती मग तुझी बायको मुलांना घेऊन माहेरी का गेली? असं वाटत आहे तू तुझ्या बायकोसोबत काहीतरी चुकीचा वागला आहेस. आम्हाला खरं खरं सांग, तू तुझ्या बायकोसोबत काय केलं आहेस? तेव्हा तो मुलगा म्हणतो, बाबा मी माझ्या बायकोच्या एक कानाखाली मारली आणि यामुळंच ती नाराज झाली व मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. तेव्हा वडिलांनी विचारलं, बेटा तू कानाखाली का मारलीस बरं? तेव्हा मुलगा म्हणाला, बाबा तिने मला खूप वाईट साईट शब्द बोलले, त्यामुळं मला राग आला आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली. बघा वडील म्हणाले, बाळा तू खूप चुकीचं केलं आहेस. तुला माहीत नाही का, स्त्री ही घराची लक्ष्मी असते आणि ज्या घरामध्ये स्त्री नसते ना तो घर स्मशाना समान असतो. ज्या घरामध्ये कुठलाही नुकसान होऊ शकतो आणि म्हणूनच तू घराच्या लक्ष्मीसोबत खूप चुकीचा वागला आहेस, ज्यामुळं ती रागावून तिच्या माहेरी निघून गेली आहे. तू आता असं कर, तू तुझ्या सासूरवाडीला जा आणि तिला घेऊन इकडे ये. मला माझ्या सूनबाईशिवाय हे घर चांगलं दिसत नाही. बघा मुलगा म्हणाला, बाबा ती मला खूपच वाईट शब्द बोलली आहे, मी तिला कसं घेऊन येऊ? स्त्री ही घराची लक्ष्मी असते, परंतु लक्ष्मी समान तिनं कोणतंही काम केलं नाही. ती कुलक्ष्मी आहे. बघा ती कुलशणी आहे. ती मला खूपच वाईट शब्द बोलली आहे, मग मी तिला कसं घेऊन येऊ? बघा तिच्यामध्ये कोणतंही लक्ष्मीचं गुण मला दिसत नाही. बाबा तुम्हाला माहीत नाही, ती कोणाचाही मान सन्मान ठेवत नाही. मी तुमचा सुद्धा मान सन्मान, बघा ती तुमचा सुद्धा मान सन्मान ठेवत नाही. मी तुमची सेवा करते, तुमची सेवा करत नाही. जर माझा एखादा मित्र घरी आला ना तर ती चिडचिड करू लागते. आता बाबा तुम्हीच सांगा, माझे मित्र मला भेटण्यासाठी तर घरी येतच असतील. ज्या माणसाला या समाजामध्ये 4 लोक ओळखत नसतील तर तो माणूस काय कामाचा आहे बरं? आणि म्हणूनच माझे मित्र मला भेटण्यासाठी घरी येतात. एका स्त्रीचं असं कर्तव्यच आहे की तिच्या नवऱ्याला भेटायला जो कोणी येतो त्याचा आदर सन्मान करावा, त्यांना चहा पाणी विचारावं. परंतु बाबा असे गुण माझ्या बायकोमध्ये अजिबात नाहीत. मग मी तिला लक्ष्मी कसं मानू बरं? बाबा तुम्हाला हे सुद्धा माहीत नाही की एके दिवशी आपल्या घरी एक भिकारी आला होता. तो घराच्या बाहेर उभा राहून सारखं भिक्षा मागत होता, परंतु याने आतून दरवाजा बंद केला. बिचारा खूप वेळ बाहेर दरवाजामध्ये उभा राहून भिक्षा मागत होता.
परंतु हिने दरवाजा अजिबात उघडला नाही आणि त्याला भिक्षा बिलकुल दिली नाही. बाबा, तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल की जी स्त्री भिकाऱ्याला भीक देत नसेल तर तिला लक्ष्मी म्हणू नये. तुम्हाला हे माहीतच असेल की या जगामध्ये सर्वात तुच्छ काम कोणतं असेल तर ते आहे भीक मागणं. भिकाऱ्यापेक्षा तुच्छ असं कुठलंही माणूस नाही. परंतु जो व्यक्ती भिकाऱ्याला भीक देत नाही तो त्याच्यापेक्षाही तुच्छ असतो. आणि म्हणूनच माझ्या पत्नीमध्ये मला लक्ष्मीचं कोणतेही गुण दिसत नाही. मग मी सासूरवाडीला जाऊन तिला कसं काय परत घेऊन येऊ. बघा, तेव्हा ते वडील त्या मुलाला समजावतात, बाळा तुला समजणार नाही. तू आज अज्ञानासारखं बोलत आहेस. मी हे मानतो की तुझ्या पत्नीमध्ये लक्ष्मीचे कोणतेच गुण नाहीत. ती तुला भेटायला देणाऱ्यांचा किंवा भीक मागायला येणाऱ्यांचा कोणताही मान सन्मान ठेवत नाही. तुला वाईट साईट शब्द बोलत असते, हे मी मानतो. तू खोटं बोलत नाहीस. परंतु पतीचा कर्तव्य हा असतो की जर पत्नी वाईट साईट शब्द बोलत असेल तर ती ही चूक तर करतच आहे, परंतु नवऱ्याने तिला समजावून सांगायला हवं. जर पत्नी चुकीच्या मार्गावर जात असेल, चुकीचा मार्ग अवलंबत असेल, कोणाचा मान सन्मान ठेवत नसेल, नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल, तर नवऱ्याचं हे कर्तव्य आहे की तिला समजावणं सांगणं, तिच्यामधील अज्ञान दूर करून तिच्यामध्ये ज्ञान भरावं. हे काम नवऱ्याचंच असतं ना. परंतु तू काय केलंस? तिच्या कानाखाली मारलीस, परंतु तिला समजावून सांगितलं नाहीस. तू हे खूप मोठं चुकीचं कार्य केलं आहेस. माझा हा आदेश आहे, तू तुझ्या सासूरवाडीला जा आणि तुझ्या पत्नीला परत घेऊन ये. बघा, वडिलांनी समजवल्यानंतर मुलगा म्हणतो, ठीक आहे बाबा, तुम्ही जसं म्हणताय तसंच मी करतो. परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तिच्यामध्ये मला कोणताही लक्ष्मीचा गुण दिसत नाही. माझं आणि तिचं अजिबात जमणार नाही. वडील म्हणाले, बेटा, पुन्हा तू तसंच अज्ञानासारखं बोलत आहेस. तू आधी तिला घेऊन तर ये, मी तिला समजावून सांगेल. आणि तू सुद्धा तिला समजावून सांग. बघा, आपण पाहूच ती चांगल्या कर्मावर कशी येत नाही. बघा, वडिलांचं हे बोलणं ऐकून तो मुलगा त्याच्या पत्नीला आणण्यासाठी सासूरवाडीच्या दिशेने निघतो. तो त्याच रस्त्याने चालला होता ज्या रस्त्याने त्याची बायको मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली होती. तोच जंगलाचा मार्ग होता. जेव्हा तो त्या मार्गाने चालला होता तेव्हा त्याला दिसलं की त्याच्या मुलीची चप्पल त्या रस्त्यामध्ये पडलेली आहे. आणि जेव्हा त्याने त्याच्या मुलीची चप्पल पाहिली तेव्हा त्याला खूप भीती वाटली. त्याने विचार केला की या जंगलामध्ये माझ्या बायकोसोबत आणि मुलांसोबत काही अघटित तर घडलं नसेल ना, कोणता अपघात तर झाला नसेल ना. माझ्या मुलीची ही चप्पल इथे कशी काय पडली. तो खूपच घाबरला, परंतु त्याने हिम्मत एकवली आणि पुन्हा तो त्याच्या मार्गाला लागला. आणि तो जेव्हा त्याच्या सासूरवाडीला पोचला तेव्हा सासूरवाडीला त्याची बायको मुलांसोबत बसलेली होती. जेव्हा पत्नीनं नवऱ्याला पाहिलं तेव्हा तिने मुलांना विचारलं की तुमचे बाबा आले आहेत, तुम्ही त्यांच्याजवळ जा. मुलं तर त्यांच्या बाबाजवळ गेली आणि पत्नी घराच्या आतमध्ये निघून गेली. सासूरवाडीला आल्यामुळं सासू आणि सासरा जावयाची खूपच चांगली खातिरदारी करतात. ते त्या दिवशी जावयाला काहीच विचारत नाहीत. बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी जावयाला आणि मुलीला समोरासमोर बसवतात आणि विचारतात, जावई, तुम्ही आमच्या मुलीच्या कानाखाली का मारलीत बरं? आमच्या मुलीची काही चूक नसताना सुद्धा
तुम्ही हिच्या कानाखाली का मारली आहे? बघा, ही असं सांगत आहे की मी काही चुकीचं वागले नाही, फक्त थोडासा रागाराग होता आणि त्याच्यातच यांनी माझ्या कानाखाली मारली. तुम्ही असं का केलं? बघा, तेव्हा त्या मुलीचा पती म्हणाला, हे बघा बाबा, तुमची मुलगी तर तिचे दोष काहीच सांगणार नाही. ती फक्त माझेच दोष सांगेल, हे मला चांगलं माहीत आहे. परंतु हे जे काही झालं आहे ना, यामध्ये तिची चूक आहे. तेव्हा सासू म्हणाली, हो बेटा, आम्हाला सुद्धा हेच जाणून घ्यायचं आहे की आमच्या मुलीची चूक आहे तरी काय. बघा, जे काही घडलं होतं ते जावयाने त्याच्या सासू सासऱ्याला सांगितलं की थोड्याशा गोष्टीवरून वाद झाला आणि हिने मला खूपच वाईट साईट शब्द बोलली आणि जेव्हाही मला असे उलट सुलट शब्द बोलत होती तेव्हा मला खूपच राग आला आणि मी हिच्या कानाखाली लगावली. आता बाबा तुम्हीच सांगा, असं म्हणतात की स्त्री ही घराची लक्ष्मी असते आणि जेव्हा लक्ष्मी तिच्या नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल, त्याला वाईट साईट बोलत असेल, तेव्हा यापेक्षा वाईट अशी गोष्ट कोणती असेल? आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली. जेव्हा वडील त्यांच्या मुलीचं हे कृत्य ऐकतात तेव्हा ते तिला विचारतात, बेटी तू असंच केलं आहेस का? तू आमच्यासोबत खोटे बोलली आहेस का? तू तुझ्या नवऱ्याला वाईट साईट शब्द बोलली आहेस का? बघा, वडिलांचं हे बोलणं ऐकून ती मुलगी काहीच बोलली नाही. ती गपचूक उभी राहिली. तेव्हा वडिलांना खूप राग आला आणि ते म्हणाले, तू आता कोणाची तरी पत्नी आहेस, तू आमची मुलगी तर आहेसच, परंतु त्याआधी तू कोणाची तरी पत्नी आहेस. पत्नीसोबत तू आता आईसुद्धा बनली आहेस. तुला 2 मुलं आहेत. तू तुझं पत्नींचं कर्तव्य योग्य प्रकारे करत नाहीस. त्याचबरोबर आईचं कर्तव्यसुद्धा तू पार पाडत नाहीस. तू सरळ मुलांना घेऊन माहेरी निघून आलीस. तुला तुझ्या मुलांच्या भविष्याची काहीही चिंता नाही. माहेरी निघून येताना तू तुझ्या मुलांच्या भविष्याबद्दल काहीच विचार केला नाहीस का? चांगली गोष्ट तर हीच असेल की तू तुझ्या नवऱ्यासोबत म्हणजे आमच्या जावयांसोबत पुन्हा तुझ्या सासरी निघून जा. बघा, तेव्हा ती मुलगी म्हणू लागली, बाबा मी मरू शकते, परंतु माझ्या सासरी पुन्हा कधीच जाऊ शकत नाही. तेव्हा वडिलांनी समजावलं, बेटी तू अज्ञानी आहेस. तुझ्यात आता क्रोध भरलेला आहे आणि हा क्रोध तुझा नाश करेल. यामध्ये माझा नुकसान काहीच नाही. माझे जे काम होतं ते मी केलं आहे. मी तुझं लग्न लावून दिलं आहे. तू जर आमच्याकडे राहत असशील तर असं किती दिवस राहणार आहेस? जरा विचार कर. आम्ही जेव्हापर्यंत जिवंत आहोत तेव्हापर्यंत तू इथे राहू शकतेस, परंतु आम्ही अजून किती दिवस जिवंत राहणार आहोत हे सुद्धा माहीत नाही. कारण आता आम्ही म्हातारे झालो आहोत. कधी आम्ही हे जग सोडून निघून जाऊ हे आम्हाला सुद्धा माहीत नाही. आम्ही गेल्यानंतर तुझे भाऊ आणि वहिनी तुला कशा प्रकारे ठेवतील हे आम्हाला सुद्धा माहीत नाही. असं होऊ शकतं की ते खूप तुला घालून पाडून बोलू शकतील. आज तुला तुझ्या नवऱ्यानं कानाखाली मारली, या गोष्टीचं दुःख होत आहे. यापेक्षा जास्त दुःख तुला तेव्हा होईल जेव्हा आम्ही हे जग सोडून निघून जाऊ आणि तुझे भाऊ आणि वहिनी तुला काहीही बोलतील, तुझा अपमान करतील आणि त्या दिवशी तुला खूप वाईट वाटेल. आणि म्हणून आमचं बोलणं ऐक, कारण मुलीचं घर असतं हे सासरचंच असतं. मुलीसाठी स्वर्ग म्हणजे सासरच आहे. आमच्यासाठी तर तू परकी झाली आहेस आणि म्हणूनच तू तुझ्या सासरी जा. कारण स्त्रीसाठी सर्वात मोठे सुख कुठे मिळत असेल ना तर ते सासर आहे. आणि ज्या स्त्रीचा नवरा सुखी असतो, ज्या स्त्रीची मुलं सुखी असतात, ज्या स्त्रीच्या सासरची माणसं
चांगली असतात आणि तेव्हा अशा स्त्रीसाठी तोच घर स्वर्ग असतो. बघा, अशा प्रकारे वडिलांनी त्याच्या मुलीला समजावलं आणि सांगितलं की नवरा बायकोमध्ये थोडेफार तर भांडण होतच असतात, परंतु अशा प्रकारे तू राग मात्र करू नकोस. अशा प्रकारे तू नवऱ्याला उलटून पालटून बोलू नकोस, ज्यामुळं नाईलाजाने नवऱ्याला तुझ्यावर हात उचलावा लागेल. त्यामुळे आधी तू स्वतःला सुधार, त्यानंतर दुसऱ्यांना सुधारायची वार्ता कर. असं म्हणतात ना की स्वतः सुधरा मग जग सुधरेल. म्हणून बेटा, आमचं हे बोलणं लक्षात ठेव. जर तुला सुखी राहायचं असेल ना, तर तुझ्या नवऱ्याची सेवा कर, सासू सासऱ्यांची सेवा कर, तुझ्या मुलांचा चांगल्या प्रकारे पालनपोषण कर. हेच तुला चांगलं सुख प्रदान करेल. बघा, वडिलांनी असं समजावल्यानंतर मुलगी रडू लागते आणि तिच्या चुकीची माफी ती वडिलांकडे मागू लागते. तेव्हा वडील म्हणतात, आमच्याकडे क्षमा मागण्यापूर्वी तुझ्या नवऱ्याची अगोदर क्षमा माग. कारण ती जी स्त्री नवऱ्याची माफी मागते आणि म्हणते, माझ्यामध्ये अज्ञान होतं, मला तर हेच वाटत होतं की वडिलांकडे मी पूर्ण आयुष्य राहू शकते, परंतु आज मला हे समजलं की मुलगी ही फक्त वडील जिवंत असेपर्यंत वडिलांच्या घरी जाऊ शकते. लग्नानंतर मुलीचं खरं सुख तर सासरीच असतं. मी तुमची क्षमा मागते आणि यापुढे तुम्हाला कोणतीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. मुलीचं असं बोलणं ऐकून तिचे आई वडीलसुद्धा बघा खुश होतात व खूप साऱ्या भेट वस्तू देऊन जावयाचा आणि मुलीचा निरोप घेतात. सासूरवाडीकडून मिळालेल्या भेट वस्तू घेऊन नवरा त्याच्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत त्याच्या घराच्या मार्गाने जात असतो. तोच त्याच मार्गाने जातो ज्या मार्गाने तो सासूरवाडीला आला होता. त्याच जंगलाच्या मार्गाने तो त्याच्या घरी जात असतो. पुढे गेल्यावर नवरा पत्नीला म्हणतो, इथे मला मुलीची चप्पल सापडली होती, मला खूपच भीती वाटली होती. असं का झालं? तू रात्री कुठे राहिली होतीस का? तेव्हा ती पत्नी म्हणते की स्वामी, जेव्हा मी रात्री या मार्गाने येत होते तेव्हा एका साधू महाराजांनी मला थांबवलं आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी इथून पुन्हा मार्गाला लागले. तेव्हा साधूने मला सांगितलं की बेटा, जेव्हा तुला कधी तुझ्या माहेरून सासरी परत येशील तेव्हा मला भेटून जा. तेव्हा नवरा म्हणाला, ठीक आहे, चल आपण त्या महात्म्याला भेटूनच जाऊ, कारण तो आश्रम तर आपल्याला रस्त्यातच भेटणार आहे. बघा, पत्नीसोबत आणि मुलांसोबत ती पत्नी बघा त्या महात्म्याच्या आश्रमात पोचतात. तिथे काय पाहिलं की महात्मा स्नान करत होते. महात्माने त्या स्त्रीला पाहिलं, जी स्त्री रात्री त्या आश्रमात थांबली होती. तेव्हा साधू म्हणाला, तुम्ही थोडा वेळ वाट पहा, मी स्नान आणि पूजा आटोपून तुम्हाला भेटायला येतो. बघा, ते महात्मा स्नान आणि पूजापाठ करतात आणि त्यानंतर त्यांच्याजवळ पोचतात. बघा, त्यांना दोघांना पाहून त्यांना दोघांना सोबत पाहून ते खूप आनंदित होतात. त्यानंतर ते म्हणतात, मुली, त्या दिवशी मी तुला समजावलं होतं, परंतु तू माझं ऐकलं नाहीस. स्त्रीसाठी सर्वात मोठं सुख जर कोणतं असेल ना, तर ते आहे सासर. आणि आज तू पुन्हा परत आली आहेस. ती स्त्री महात्माजवळ क्षमा मागते आणि म्हणते, हे महाराज, माझ्याकडून चूक झाली आहे आणि रागारागाने मी माझ्या माहेरी निघून गेली होती, परंतु आज मला समजलं की तुम्ही खरं म्हणत आहात की स्त्रीसाठी सर्वात मोठं कोणतं सुख असेल ना, तर ते सासर आहे. जेव्हा महात्मा समजावतात आणि सांगतात की बेटी, मी तुला 5 गोष्टी सांगतो आणि या 5 गोष्टी तू तुझ्या आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेव.
हे 5 लक्षण ज्या स्त्रीमध्ये असतात त्या स्त्रियांना लक्ष्मी समान समजलं जातं आणि त्या स्त्रियांना लक्ष्मीचाच दर्जा नक्कीच मिळतो. तेव्हा त्या स्त्रीनं विचारलं, हे महात्मा, त्या 5 लक्षणांच्या स्त्रिया कोणत्या असतात बरं? तेव्हा साधू म्हणतात, मुली, त्या 5 लक्षणांच्या स्त्रियांबद्दल मी तुला सांगतो. या 5 गोष्टी तू नेहमी लक्षात ठेव. बघा, साधू म्हणतो, पहिला लक्षण, जी स्त्री सकाळी लवकर उठून स्नान करते, पूजापाठ करते आणि पूजापाठ झाल्यानंतर तिच्या घरातील कामं करते, मुलाबाळांची काळजी घेते, मुलाबाळांना व्यवस्थित स्वच्छ ठेवते, अशा स्त्रीवर लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न राहते आणि अशा घरामध्ये कधीच गरिबी राहत नाही. बघा, दुसरं लक्षण सांगताना ते साधू म्हणतात, दुसरं लक्षण हे आहे की जी स्त्री तिच्या नवऱ्याची आणि सासू सासऱ्याची, तिच्या घराची, तिच्या मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घेते ना, अशा स्त्रीला सुद्धा लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं आणि लक्ष्मी अशा स्त्रीवर नेहमी खुश असते. आणि जी स्त्री तिच्या नवऱ्याची, सासू सासऱ्यांची, मुलाबाळांची काळजी घेत नाही ना, तर अशा स्त्रीवर लक्ष्मी रुष्ट असते आणि अशा घराला सोडून लक्ष्मी निघून जाते, ज्यामुळं अशा घरामध्ये सतत गरिबी असते. त्यामुळं प्रत्येक स्त्रीनं तिच्या नवऱ्याची आणि सासू सासऱ्याची आणि मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी आणि हेच स्त्रीचं कर्तव्य आहे, हाच स्त्री धर्म आहे. बघा, आता तिसरं लक्षण स्त्रीमध्ये हे असायला हवं की तिने तिच्या नवऱ्याला कधीही उलट सुलट बोलू नये. जी स्त्री तिच्या नवऱ्याला कधीच उलट बोलत नाही ना, नवऱ्याचा नेहमी ती सन्मान करत असते, सासू सासऱ्यांना सुद्धा कधीही ती उलट बोलत नाही, त्यांचा सन्मान ठेवत असते, त्यांची इज्जत ठेवत असते, तर अशी स्त्री सुद्धा लक्ष्मी स्वरूप समजली जाते. आणि जी स्त्री नवऱ्याला वाईट साईड बोलत असते अशा स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा कधीच मिळत नाही. अशी स्त्री समाजामध्ये सुद्धा अपमानित होत असते. चौथं लक्षण हे आहे, जी स्त्री घरी आलेल्या अतिथीचा मान सन्मान ठेवते, भिकाऱ्यांना भिक्षा देते, अशी स्त्री लक्ष्मी स्वरूप समजली जाते. बघा, ज्या स्त्रिया घरी आलेल्या अतिथीचा सन्मान ठेवत नाहीत, भिकाऱ्यांना भिक्षा देत नाहीत, अशा घरामध्ये लक्ष्मी कधीच येत नाही. 5वं लक्षण आहे की स्त्रीने सकाळी लवकर उठावं. की स्त्री बघा सकाळी लवकर उठते, घराची व्यवस्थित साफसफाई करते, अशा घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास असतो. अशा घरातून लक्ष्मी माता कधीच जात नाही. अशा स्त्रीला लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. ज्या स्त्रिया सकाळी उशिरा उठतात, उशिरापर्यंत झोपून राहतात आणि उठल्यानंतर ताबडतोब त्यांचा शृंगार करण्यात लागतात, घराची साफसफाई करत नाहीत, मुलांवर ज्यांचे लक्ष नसतं, तर अशा स्त्रियांना लक्ष्मीचं रूप मानलं जात नाही. अशा स्त्रियांना कुलक्षणी समजलं जातं. अशा स्त्रिया ज्या घरामध्ये असतात त्या घरावर लक्ष्मी माता नेहमीच नाराज राहते, ज्यामुळं असं घर गरीब होत जातं आणि अशा घरामध्ये कधीच सुख शांती नांदत नाही. त्यामुळं हा 5वा लक्षण सुद्धा प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवा. बघा, अशा प्रकारे हे साधू महात्मा लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या स्त्रियांचे 5 लक्षण त्या स्त्रीला सांगतात. ती स्त्री हात जोडून त्या साधू महाराजांची क्षमा मागते आणि म्हणते, हे महाराज, तुम्ही स्त्रियांबद्दल हे 5 लक्षण सांगितले आहेत, ते लक्षण मी आजपासून माझ्यामध्ये नक्कीच अंमलात आणेल. मी सुद्धा घरी जाऊन
माझे हे कर्तव्य नक्की निभावेल. मी माझ्या सासू सासऱ्यांची, पतीची सेवा करेल, घरी आलेल्या अतिथींची सेवा करेल, भिकाऱ्याला भिक्षा देईल, सकाळी लवकर उठेल, घराची साफसफाई ठेवेल आणि मुलांची सुद्धा काळजी घेईल. बघा, साधू महात्मा खूपच आनंदित होतात आणि त्यानंतर साधू महात्म्यांचा निरोप घेऊन ती स्त्री नवऱ्यासोबत तिच्या सासरी जाते. त्यानंतर ती स्त्री साधू महाराजांनी सांगितलेल्या 5 लक्षणांचं तिच्या जीवनामध्ये पालन करू लागते व त्यानंतर तिच्या घरामध्ये सुख शांती लागते. बघा, घराची भरभराट होते आणि घरामध्ये कोणत्याही गोष्टींची आता कमतरता भासत नाही. समर्थ सांगत आहे, या कथेचं तात्पर्य काय आहे? बघा, ज्या घरामध्ये स्त्री सुशिक्षित असून सुसंस्कृत असते ना, त्या घराचं मांगल्यच होतं, त्या घराचा संसार सुखाचाच होतो. कारण घर सांभाळणारी ना स्त्रीच असते. जिथे बघा धन कामी येत नाही, जिथे स्त्री बघा पूर्ण घराला एकवटून ठेवते आणि हे स्त्रीचं वागणं पूर्ण कुटुंबासाठी सुखदायी असतं, आनंददायी असतं. ज्या घरामध्ये या 5 गोष्टींचं बघा, ही 5 लक्षणं आहेत ज्या स्त्रीमध्ये असतात ना, त्या स्त्रीच्या घरामध्ये संसार सोन्याचाच होतो. जय जय रघुवीर समर्थ.